ज्या माणसाला साधी अक्षर ओळख नाही, तो पूर्णतः अक्षरशून्य आहे, असा एक मनुष्य. मात्र आपण वैज्ञानिक पद्धतीने सायंटिफिक दृष्टिकोन ठेवून जीवन जगलं पाहिजे. आपण शिक्षण घेतलं पाहिजे. अंधश्रद्धा हे एक ठराविक लोकांचा धंदा असतो. त्यातून आपल्याला वास्तविकतेमध्ये काहीच फरक पडत नसतो. हे कोण सांगत होतं? ज्या माणसाने आयुष्यात कधी शाळेची पायरी चढली नाही, फाटकी तुटकी कपडे घालून गावगाव हिंडणारा हा माणूस 23 फेब्रुवारी 1876 रोजी जन्माला येतो आणि मानवजातीचे एक प्रकारे अज्ञानात आणि अंधकारात बुडालेले जीवन शिक्षणाने आणि विज्ञानाने प्रकाशमान करण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो. कोण आहे हा मनुष्य? ढेबूजी जिंगरोजी जानोरकर, म्हणजेच संत गाडगेबाबा. बघा ना, ज्या माणसाने शाळेची पायरी चढली नाही, मात्र आज विद्यार्थीच्या विद्यापीठून ग्रॅज्युएट होतात, मोठ्या संशोधनापर्यंतच्या पदव्या प्राप्त करतात, त्या विद्यापीठाच्या प्रमाणपत्रावर मात्र या निरक्षर आणि अक्षरशून्य माणसाचं नाव काय हवं? काय केलं या माणसाने आयुष्यभर असे? या माणसाने हजारो वर्ष पुढचा आधुनिक जग आणि त्यातील मूल्य ओळखून आयुष्यभर गावगाव फिरून स्वतःच्या कृतीमधून संदेश देण्याचं काम केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक विचार, शिक्षणाचे महत्त्व, महामानवांचे महान विचार, धर्मांध चुकीच्या प्रथा परंपरेचा नायनाट, हे सर्व काही ह्या अंगावरती भिकाऱ्यासारखे कपडे घालणाऱ्या माणसांना मात्र विचार दिला तो काळाच्या पुढचा आधुनिक. ढेबूजी जिंगरोजी जानोरकर गाडगेबाबांचे मूळ नाव. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव ह्या गावी त्यांचा जन्म झाला. वडिलांना दारूचे प्रचंड व्यसन होते आणि दारूच्या व्यसनामुळे, संपूर्ण कर्मकांडामुळे हळूहळू घरातील सुख समृद्धी कमी होऊ लागली. दारू म्हणजे प्रचंड पैसा वाया गेला. ह्या देवाला नवस कर, त्या देवाला बोकड काप, हे दान कर, ते दान कर, असे करून सर्व पैसे संपले आणि दारूने दुसरीकडे आयुष्याची वाट लावली. गाडगेबाबांचे वडील अंथरुणाला खिळून राहिले, पूर्णपणे आजारी पडले, पण त्यांचा दुर्दैवी नंतर मृत्यू झाला. मात्र जाताना त्यांनी गाडगेबाबांच्या आईला सांगितलं, आपल्या डेबूला म्हणजेच गाडगेबाबांना ह्या सगळ्यांपासून दूर ठेव. एवढ्या लहान वयातच गाडगेबाबा वडिलांशिवाय पोरके झाले. त्यांचा सगळा सांभाळ त्यांच्या आईने अत्यंत संघर्षातून केला. मात्र त्यांच्या घराच्याच व्यसनीपणा आणि कर्मकांड सर्व दिसत होता. सगळीकडे लोक कर्मकांडामुळे तर कुठे सावकाराच्या कर्जात जाळामध्ये अडकलेले होते. यातूनच त्यांच्या मनाला दुःख होऊ लागले की किती अत्याचार सगळ्या बाजूने सुरू आहे. इथूनच एका सावकाराला प्रश्नांनी विचारला आणि त्यातूनच प्रचंड त्रास त्यांना व्हायला सुरुवात झाली, तो म्हणजे घरूनच. तू हा प्रश्न का विचारला? आपली जमीन कायमचीच गेली तर? आणि येथूनच गाडगेबाबांनी कायमचे आपले घर सोडून दिले आणि वनवन गावोगावी भटकून लोकांमध्ये सामाजिक प्रबोधन करू लागले. कर्मकांड करू नका, अंधश्रद्धा पाळू नका, देव दगडात नसतो माणसात असतो. पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून कोणी देव पाहिला नाही. सत्यनारायणाची पूजा, भज्जीची रोजगार हमी योजना आहे. स्वतःला एक लुगडं कमी घ्या, पण मुलाला शाळेत शिकवा, लिहायला वाचायला शिकवा, ज्ञानामध्येच तुमची प्रगती आहे, असे जिथे 4 लोक मिळतील, 2 लोक मिळतील, तिथे सांगू लागले. यातूनच त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी त्यांना मारले, वाईट वाईट शिव्या दिल्या, नको नको ते काय बोलले. पण एकदा गाडगेबाबा एका गावात गेले असता तिथे एक भटजी पूजा करत होता आणि तो पाणी शिंपडत होता. समोरच्यांना सांगत होता की मी तुमच्या पूर्वजांना आपण हे पाणी पाजत आहोत. गाडगेबाबा अत्यंत प्रयोगशील होते. त्यांनी जवळून ताळ भरून पाणी घेतले आणि त्या भटजीच्या अंगावरती मारू लागले. तेव्हा तो भटजी म्हणाला, काय रे मूर्ख माणसा, माझ्या अंगावरती पाणी का टाकतो? तेव्हा गाडगेबाबा त्याला म्हणाले, इथे 100 किलोमीटर अंतरावरती आमची शेती आहे, त्याला आम्ही पाणी देतो आहे. त्यावरती ते भटजी म्हणाला, अरे मूर्ख माणसा, इथून पाणी टाकल्यावरच्या 100 किलोमीटर अंतरावर असल्या शेतीला पाणी कसे जाईल? त्यावरती गाडगेबाबा त्याला प्रतिप्रश्न केला, मी म्हणतो की 100 किलोमीटरवरच्या शेतीला इथं पाणी जाऊ शकत नाही,
तर हजारो किलोमीटर स्वर्ग नरकामध्ये तुम्ही हे पाणी कसं पोचवणार आहात, हा प्रश्न तर तार्किक, तर्कशुद्ध आणि संपूर्ण धार्मिक व्यवस्था हादरवणारा होता. चिकित्सक होता, लोकांना त्यांचं भान आणणारा होता. असेच गावोगावी भटकंती करत मिळेल ते खात ऊन वारा पाऊस थंडीची कोणतीही पर्वा न करता कुठेही झोपत अंगावरती संपूर्ण फाटलेले तुटलेले कपडे डोक्यावरती गाडगं घेऊन कायम फिरत. म्हणून लोकांनी त्यांना गाडगेवाली बाबा म्हणून गाडग्या म्हणायला सुरुवात केली. असंच निरंतर हळूहळू प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमंती केली. पंढरपुरात ते कायम जायचे, मात्र कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाही. तर येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा केली आणि सिद्ध केलं की मंदिरात देव नसतो, तर माणसांच्या सेवेत देव असतो. माणसांना सुख सुविधा मिळाव्यात म्हणून आश्रमशाळांची उभारणी केली, त्यांनी धर्मशाळा बांधल्या. त्यांनी आजच्यासारखी मंदिराची निर्मिती केली नाही, तर मुंबईला जी लोक दवाखान्यासाठी येतात त्यांचे नातेवाईक असतील तर रस्त्यावरती झोपावं लागू नये म्हणून पैसे अभावी त्यांचे हाल होऊ नये म्हणून मुंबईच्या जे हॉस्पिटल शेजारी मोठी धर्मशाळा बांधली, जिथे रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची जेवणाची सोय व्हावी. तशीच आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय असो की दादरच्या पूर्व भागात धर्मशाळा असो, तर नगरमधील राहुरी येथे किंवा पुण्यातील ओतूर येथे आश्रमशाळा बांधण्याचं काम केलं. गावोगावी पहिले स्वच्छता केली, मग जाऊन प्रबोधनाची कीर्तने केली. आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला ते म्हणायचे, गांधी बाबा की जय. तो गांधी बाबा ज्यासाठी लढतो आहे तसेच तुम्ही शिका, मोठे व्हा. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले तसे तुम्ही व्हा. बाबासाहेब एवढे कष्ट घ्या, शिकून समाज सुधारा. गाडगे बाबांचं कीर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवात तल्लीन होऊन ऐकायचे. तर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सुद्धा त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. गाडगे बाबांनी एवढ्या धर्मशाळा बांधल्या, आश्रमशाळा बांधल्या, मात्र कधी तिथे स्वतःच्या नातेवाईकाला काय तर स्वतःच्या मुलाबाळाला आणि बायको देखील फिरकू देखील दिलं नाही. एवढा आभाळ, एवढं महान लोकांसाठी काम केलं शाळेतनं गेलेल्या फाटक्या माणसाने केलं. कधी कोणत्या आश्रमशाळेला कधी स्वतःचं नाव दिलं नाही, कधी स्वतःचा गाजेवाजा केला नाही. त्यासोबत ते कायम एक वाक्य म्हणत राहिले की माझा कोणी गुरु नाही, मी कुणाचा चेला नाही. अखेर कीर्तन करता करता त्यांचा शेवटचा मुलगा गोपाल एक दिवस मरण पावला. बाबा कीर्तनामध्ये तल्लीन होते. बाबांना बातमी मिळाली की आपल्या स्वतःचा मुलगा मरण पावला आहे. तेव्हा देखील बाबा म्हणतात, रोज मरती हजारो, मी का रडू मज एका गोपालासाठी. असं म्हणत समाज प्रबोधनाचा वसा चालू ठेवला. मंदिरामध्ये देव नसतो तर ब्राह्मणाचं पोट असतं. एवढ्या कठोर शब्दात त्यांनी सामाजिक वास्तव सहित मांडलं. ज्यानं ज्या देवाला त्याच्या समोर ठेवला नैवेद्य साधा खाता येत नाही, तो कुत्रं खाऊन घेतं आणि देव तिचं रक्षण करू शकत नाही, तो देव तुमचं रक्षण काय करणार, असा तर्क त्यांनी धर्मांध आणि अज्ञान बुडालेल्या कालखंडात मांडला. आज गाडगे बाबांच्या उपदेशाची खऱ्या अर्थाने गरज आहे. मात्र आपल्याला गाडगे बाबांच्या परीच समाजातील भगिनी आणि बांधव इस्त्री करण्याचा, लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या बॅनरवरती गाडगे बाबांचं नाव किंवा फोटो लावतात. मात्र गाडगे बाबा यांचा क्रांतिकारी विचार कुठेतरी पसरून ते स्वतः देखील कमी पडतात. कारण गाडगे बाबा नावात कधीच नव्हते. ते एक बंडखोर, तर्कशुद्ध विचार करे महान समाजसुधारक होते. तो विचार आपण रुजवूया गरजेचं आहे. गाडगे बाबांनी फक्त स्वच्छता नाही सांगितली, त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी दूर करून समाज स्वच्छ करण्याचं मुख्य काम केलं. एवढ्या कठीण परिस्थितीत एवढा संघर्ष संपूर्ण जगाच्या पातळीवरती काही मोजक्या लोकांच्या वाट्याला आला असेल. त्यातीलच एक म्हणजे गाडगे बाबा. काय गरज होती त्या समाज परिवर्तन करायची, स्वतःचं घर सोडायची, लोकांचा मार आणि शिव्या खाण्याची. सगळं आयुष्य लोकसेवेसाठी वाहून घेतलं. तो विचार आणि वसा आपण आपल्या आजच्या रोजच्या जीवनामध्ये आणलाच पाहिजे. आज आपण उच्च शिक्षित झालो, मात्र ते फक्त पैसे कमवण्यासाठी आणि आधुनिक दिसण्यासाठी. मात्र शिक्षणाचा मूळ उद्देश हा माणूस वैज्ञानिक पद्धतीने विचार करू शकला पाहिजे हा होता. तो मात्र आज कुठे दिसत नाही.
आजही शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि शास्त्रज्ञ सुद्धा सर्रासपणे अंधश्रद्धा पाळतात. आपल्याला दिसतात गाडगे आबांच्या जन्मनिमित्त आपण वैज्ञानिक पद्धतीने विचार करून जगायला सुरुवात करूया. धन्यवाद.